जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूपच ज्ञानवर्धक आहे। कारण मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो। मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट समजली तर तुमच्या मुलांचं आयुष्य यशस्वी होऊ शकतं। आणि मित्रांनो, ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे की कोणत्या महिन्यात जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो। पण मित्रांनो, या कथेला सुरुवात करण्याअगोदर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो? जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असते। जन्मकुंडली ही जन्मतारीख आणि त्या वेळेनुसारच बनवली जात असते। ज्योतिषशास्त्रामध्ये या कुंडलीलाच पाहून त्या व्यक्तीचं भविष्य, त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल सांगितले जाते। त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार हे सर्व सांगणं खूपच सोपी गोष्ट आहे की कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो। मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट तर माहीतच असेल की आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होत असतात। जर कुठला व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ प्राप्त होतात, तर दुसरीकडे कुठला व्यक्ती वाईट कर्म करत असेल तर त्याला वाईट फळांची प्राप्ती होते। मित्रांनो, त्याचबरोबर आपले चांगले आणि वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातून सुद्धा आपल्या सोबत येत असतात। तुम्ही असं पाहिलं असेल, एखादा मुलगा खूपच श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो आणि त्या मुलाचं आयुष्य खूपच सुखसुविधांनी भरलेलं असतं, तर काही मुलं अशा परिस्थितीत जन्म घेतात ज्यांचं घर खूप जास्त गरीब असतं। त्यांच्याकडे एक वेळचं खायला अन्न सुद्धा नसतं, शरीरावर घालायला कपडे नसतात, सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शाश्वती नसते, जर संध्याकाळी मिळालं तर सकाळची आशा नसते। त्यांचे जीवन खूपच दुःखी असते। मित्रांनो, आता या छोट्याशा मुलाने कोणतेच कर्म केले नाहीत, मग हे कसं संभव आहे की एका छोट्याशा बाळाला सर्व काही चांगले मिळत आहे आणि एका गरीब घरात जन्म घेणाऱ्या बाळाला दुःखामध्येच जीवन व्यतीत करावं लागत आहे, त्याचे जीवन खूपच दुःखमय आहे। तर मित्रांनो, हे सर्व आपल्या पूर्वजन्मांच्या कर्मांवर आधारित आहे। ज्या मुलाने श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्याच्या पूर्वजन्मामध्ये काही ना काही चांगले कर्म नक्कीच केले आहेत, तर दुसरीकडे ज्या मुलाने गरिबामध्ये जन्म घेतला आहे त्याने त्याच्या पूर्वजन्मात नक्कीच कुठलं तरी वाईट कर्म केला असेल। मित्रांनो, अशा प्रकारे कर्मानुसार व्यक्तीला शरीर आणि बुद्धीची प्राप्ती होत असते। काही लोक त्यांच्या शरीराने खूपच स्वस्थ असतात, या लोकांनी काहीही खाऊ द्या त्यांना सर्व काही पचू शकते, हे कधीही आजारी पडत नाहीत। तर दुसरीकडे काही लोक असे सुद्धा असतात ज्यांचं शरीर कधी स्वस्थ नसते, ह्या लोकांना वरण भातापेक्षा दुसरे काहीही पचू शकत नाही आणि वेळोवेळी यांना औषधे सुद्धा घ्यावी लागतात आणि प्रत्येक वेळी ही लोक आजारी पडलेली असतात। मित्रांनो, हे सर्व आपल्या कर्मांवर आधारित आहे। ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केलेले असते अशा लोकांना एक स्वस्थ शरीर प्राप्त होते आणि त्याच प्रकारे ज्या लोकांनी पाप केलेले असते त्या लोकांना दुःखी रोगी शरीर प्राप्त होते।
अशी लोक नेहमीच कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेले असतात आणि याच आजाराच्या मार्फत ते त्यांच्या वाईट कर्माचे फळ भोगत असतात. मित्रांनो, अशाच प्रकारे ज्या व्यक्तींनी पुण्य केलेले असतात त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होते. ज्या बुद्धीचा वापर करून ते त्यांचे आयुष्य आणखी सुखी बनवू शकतात. आणि त्याच प्रकारे ज्या लोकांनी पापकर्म केलेले असतात अशा लोकांना मंद बुद्धी प्राप्त होते, ज्यामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यात सुखाची प्राप्ती करू शकत नाहीत. वेगवेगळ्या संकटांचा अशा लोकांना नेहमी सामना करावा लागत असतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेलं बाळ सर्वात जास्त बुद्धिमान असते. मित्रांनो, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेलं बाळ खूप जास्त बुद्धिमान असतं. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलांना स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो. त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासूनच ही मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच मालक असतात आणि त्यांच्या आयुष्यात हे मुलं नवनवीन ध्येय गाठत असतात. अशा मुलांचे आई वडील खूप जास्त भाग्यवान असतात, कारण अशी मुलं त्यांच्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल करत असतात. मित्रांनो, मार्च आणि एप्रिलमध्ये जन्माला आलेली मुलं खूपच रागीट स्वभावाची असतात. ही मुलं क्षणोक्षणी राग करत असतात. सारखंच या मुलांना राग येत असतो. ही मुलं मी स्वतः श्रेष्ठ कसा आहे हे सिद्ध करण्याच्या मागे असतात. त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच जास्त शक्तिवान असतात. मित्रांनो, मे आणि जूनमध्ये जन्माला आलेली मुलं खूप जास्त भाग्यवान असतात. या मुलांचं मन खूप जास्त निर्मळ असते. सोबतच ही मुलं नेहमीच दुसऱ्यांना मदत करणं त्यांचे प्राथमिक कार्य समजतात, परंतु यांचं भाग्य त्यांची साथ देत नाही. या लोकांना नेहमीच लोकांच्या फसवणुकीचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर व्यापारामध्ये या मुलांना खूप नुकसान सहन करावे लागते. ही मुलं स्वतःचं भविष्य स्वतःच निश्चित करतात. मग त्यासाठी यांना धर्माच्या मार्गावर चालावं लागलं किंवा अधर्माच्या मार्गावर चालावं लागलं तरी सुद्धा चालतं. मित्रांनो, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाची असतात. ही मुलं खूपच जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाची असतात. ही मुलं नेहमीच इतरांना मदत करत असतात. त्याचबरोबर या महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करत असतात आणि या मुलांना या गोष्टीमध्ये यश सुद्धा प्राप्त होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं खूपच भाग्यवान असतात. ही मुलं देवावर भरोसा ठेवणारी असतात. देवाच्या भक्तीवर यांचा खूप जास्त विश्वास असतो. त्याचबरोबर देवाच्या भक्तीमध्ये हे जास्त वेळ घालवत असतात. ही मुलं त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कटकारस्थान किंवा कोणताही अनुचित मार्ग स्वीकारत नाहीत. हे नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत असतात. ही मुलं त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या इमानदारीने त्यांच्या परिवाराला सक्षम बनवण्यास यशस्वी बनवतात. या लोकांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतात, परंतु हेच लोक या सर्व अडचणींवर मात करतात. मित्रांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात जन्माला आलेलं मूल, या मुलाचे स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेले असतात. ह्या मुलांना दुसऱ्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात. नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात जन्माला आलेलं मूल देशभक्तीच्या कार्यामध्ये समय व्यतीत करणं पसंत करतात. हे नेहमीच इतरांना मदत करणारे असतात. यांच्या जीवनात सुद्धा अडचणी या येतच असतात, परंतु त्यांच्या स्वभावामुळे ही लोक या अडचणींवर अगदी सहजरित्या मात करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या पूर्वजन्मातील कर्मानुसार प्रत्येक मनुष्याला
त्याच्या फळांची प्राप्ती होत असते. त्याच्या पूर्वकर्मानुसारच माणसाचं येणारं भविष्य हे ठरलेलं असतं. त्यामुळेच आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहा. दानदुबळ्यांना नेहमी मदत करा. मित्रांनो, तो देव सर्व काही पाहत असतो. या जन्मात नाही तर मग पुढच्या जन्मात या कर्माची फळं आपल्याला मिळत असतात. मग ती चांगली असो किंवा वाईट असो. आणि मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगून जाते. मित्रांनो, जर आपल्याकडून काही वाईट कर्म घडले असेल आणि त्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होत असेल तर मित्रांनो, यापुढे आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडून कोणतेही वाईट कर्म होणार नाहीत. आणि जे काही झालं त्याला विसरून आपण पुन्हा नव्याने चांगली सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, आपल्या नशिबात जे काही लिहिलं असेल तेही बदलता येतं, पण आपण सत्कर्म केलं पाहिजे. जर आपलं चांगलं कर्म असेल तर आपलं कितीही पाप असेल तेही निघून जातं, तेही पुसलं जातं. कारण समर्थांनी म्हणलं आहे की नशिबाच्या रूपरेषा सुद्धा नक्कीच बदलता येतात, पण त्या बदलण्यासाठी आपल्यामध्ये तेवढी प्रबळ इच्छा असायला हवी. आपले कर्म तेवढे शुद्ध असायला हवे. यावर मित्रांनो, निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपले चांगले कार्य नेहमीच करत राहा. नेहमी सत्कर्मात राहा. नेहमी चांगले कर्म करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.